मंडळी, आज आपण अलीकडेच प्रदर्शित झालेला सन ऑफ सरदार 2 या चित्रपटाची कहाणी समजून घेणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण जस्सीला पाहतो. तो आपल्या बायकोच्या गोंडस स्वप्नातून उठतो. त्यानंतर त्याची आई येते आणि त्यांच्या संवादातून आपल्याला कळतं की जस्सीची बायको इंग्लंडमध्ये नोकरी करते, पण जस्सीचा अजून विजा लागलेला नाही. म्हणून तो भारतात राहतो आणि दररोज देवाकडे प्रार्थना करत राहतो की त्याचा विजा लागो. रात्री जस्सी हा विचार करून दारू पीत बसलेला असतो. तेवढ्यात त्याची बायको डिम्पलचा फोन त्याला येतो. ती सांगते की त्याचा विजा लागला आहे आणि लवकरच त्याने तिच्याकडे यावं. हे ऐकून जस्सी आणि त्याची आई दोघंही खूप आनंदी होतात. दुसऱ्या दिवशी जस्सी इंग्लंडला पोहोचतो आणि डिम्पलला भेटतो. तिथे डिम्पल त्याला सांगते की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. आपण इतके वर्ष वेगळे राहिलो आणि आता माझा एक बॉयफ्रेंड आहे, त्यामुळे तू मला घटस्फोट दे. ती म्हणते की हे दोघांच्याही भल्याचं आहे, पण जस्सी नकार देतो. त्यावर डिम्पल ठामपणे म्हणते की घटस्फोट तर होणारच आणि मला अर्धी संपत्ती देखील हवी आहे. हे ऐकून जस्सी शांतपणे तिच्या घरातून निघून जातो. यानंतर आपण राबिया नावाच्या मुलीला पाहतो, जी आपल्या ग्रुपसोबत लग्नामध्ये नाचण्याचं काम करते. हे सगळे लोक पाकिस्तानमधून आलेले असतात. राबियाचा नवरा दानिश असतो, ज्याने तिच्याशी दुसरं लग्न केलं असतं. दानिशच्या पहिल्या पत्नीपासून त्याला सबा नावाची मुलगी असते. गुल नावाचा एक मुलगा असतो, जो आता ट्रान्सजेंडर बनलेला आहे. तो सुद्धा त्यांच्यासोबतच राहतो. तसंच महवेश नावाची राबियाची मैत्रीण देखील असते. एक दिवशी राबियाला कळतं की दानिश एका रशियन मुलीसोबत पडून गेला आहे, कारण आता त्याला मोठा माणूस बनायचं होतं आणि ती रशियन मुलगी त्याला मोठ्या मोठ्या शोमध्ये घेऊन जाईल, ज्यामुळे तो भरपूर पैसे कमावेल. हे सगळं पाहून राबियाला खूप राग येतो की तिचा नवरा तिला फसवून पडून गेला. यानंतर आपण सबाहीला तिच्या बॉयफ्रेंड गोगीसोबत पाहतो, जो एक खूप श्रीमंत मुलगा आहे. पण तो बोलता बोलता सबाला सांगतो की त्याच्या वडिलांना पाकिस्तानी लोक अजिबात आवडत नाही, कारण ते कट्टर हिंदुस्थानी आहेत. खरं तर सबाने त्याला अजूनपर्यंत सांगितलं नव्हतं की ती पाकिस्तानातून आली आहे, त्यामुळे सबाला टेन्शन येतं. इकडे जस्सी आपल्या पिंडमधील एका माणसाच्या घरी राहत असतो, पण त्या माणसाच्या बायकोला जस्सीचं तिथं राहणं अजिबात पसंत नसतं. मग तो माणूस जस्सीला सांगतो की तू तुझ्या बायकोला डिवोर्स दे आणि परत पिंडमध्ये निघून जा, आणि इथे एखाद्या वकिलाशी बोलशील तर तुला पुढे प्रॉपर्टीही द्यावी लागणार नाही. म्हणून तो दुसऱ्या दिवशी जस्सीला एका वकील महिलेशी बोलायला पाठवतो. इकडे गुल राबियाला सांगतो की तुझ्या नवऱ्याने तुला फसवलं आहे, म्हणून तूही आता कोणाला तरी डेट कर, आणि ती तिला एका मुलाशी भेटायला पाठवते. दुसऱ्या दिवशी राबिया त्या मुलाला भेटायला जाते. त्याचवेळी जस्सी वकील महिलेला भेटायला तिथे येतो, पण जस्सीला राबियाच वकील वाटते आणि तो तिच्याशीच बोलायला लागतो. तो म्हणतो, माझ्या बायकोमुळे मी खूप त्रासलो आहे, आता फक्त तुम्हीच माझा आधार आहात. हे ऐकून राबियाला गैरसमज होतो आणि रागाच्या भरात ती खाली चाकू फेकते, पण तो चाकू थेट जस्सीच्या हातात घुसतो. रक्त पाहून जस्सी तिथेच बेशुद्ध होतो. पोलीस केस होऊ नये म्हणून राबिया त्याला आपल्या घरी घेऊन जाते. जेव्हा जस्सीला शुद्ध येते तेव्हा तो सगळ्यांना सविस्तर सांगतो की त्याच्या बायकोने त्याला कसं फसवलं. त्यामुळे सर्व गैरसमज दूर होतात. राबियाचे मित्र म्हणतात, आम्ही इथे एखादा भाडेकरू शोधत होतो, एक खोली रिकामी आहे, तू इथे राहू शकतोस. आणि जस्सी ही त्यासाठी होकार देतो. नंतर एक दिवस जस्सीची आई तिची सून डिम्पलशी बोलायला फोन करते. तेव्हा जस्सी म्हणतो, मी माझ्या आईला सत्य सांगू शकत नाही, नाहीतर ती खूप दुखी होईल. तेव्हा राबिया आपल्या चेहऱ्यावर मास्क लावून डिम्पल बनते आणि जस्सीच्या आईशी बोलते. आणि जस्सी ही मनात ठरवतो की कधी यांना माझी काही गरज भासली तर मी नक्की यांच्यासाठी काहीतरी करेन. दुसऱ्या दिवशी गोगी येतो आणि सबाला लग्नासाठी प्रपोज करतो. तो तिला बोलतो की आता आपण आपल्या वडिलांची एकमेकांशी ओळख करून देऊ, मग आपलं लग्न होईल. पण सबा अजूनही त्याला सांगू इच्छित नाही की ती पाकिस्तानहून आलेली आहे. म्हणून ती एक कारण काढते आणि म्हणते, आपण दोघं पडून जाऊन लग्न करूया. पण गोगी नकार देतो आणि म्हणतो, माझं लग्न माझ्या आई वडिलांशिवाय होणार नाही. यानंतर आपण गोगीचे वडील राजा आणि त्याचे 2 भाऊ टिटू आणि टोनी यांना पाहतो. हे लोक खूप श्रीमंत असतात. मग गोगी त्याच्या वडिलांना बोलतो की मला एका मुलीवर प्रेम आहे, पण त्या मुलीचे वडील तुमच्याशी बोलायला तयार नाहीत. हे ऐकून राजा स्पष्टपणे नकार देतो आणि म्हणतो की हे लग्न होऊ शकत नाही. त्यानंतर गोगी तात्काळ सबाला कॉल करून सांगतो, जर तू तुझ्या वडिलांना माझ्या वडिलांशी बोलायला तयार करू शकत नाहीस तर असं समज की आपलं लग्न कॅन्सल आहे. हे ऐकून सबा रडायला लागते आणि राबियाला सगळी गोष्ट सांगते. यावर राबिया म्हणते, आपल्याला आपण पाकिस्तानमधून आलेलो आहोत हे सुद्धा खोटं बोलावं लागेल, जेणेकरून सबाचं लग्न होऊ शकेल. तेव्हाच राबियाच्या डोक्यात एक कल्पना येते. ती थेट जस्सीकडे जाते आणि म्हणते, तू फक्त एकदा गोगीशी व्हिडिओ कॉलवर बोल. आणि राबिया जस्सीला सांगते
तू फक्त एवढंच म्हण की तू कधीच या लग्नासाठी तयार होणार नाहीस. मग जस्सी तसंच करतो आणि गोगीला स्पष्टपणे सांगतो, मी या नात्याच्या विरोधात आहे. पण इथं तर सगळं उलटच घडतं. गोगी जस्सीला पाहून खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे सबाचे वडील तर सरदार आहेत, आता माझे वडील तर नक्कीच लग्नाला तयार होतील. मग तो सबाला सांगतो, तुझ्या सरदार वडिलांना पाहून माझे वडील खूप खुश होणार आहेत. हे ऐकून सभा घाबरते आणि त्यांना अजून एक खोटं सांगते, माझे वडील कर्नल होते आणि ते कुणालाही गोळी मारू शकतात. हीच गोष्ट गोगी आपल्या वडील राजा यांना सांगतो की सबाचे वडील सरदार आहेत आणि भारतात कर्नल राहिले आहेत. हे ऐकून राजा खूपच जास्त आनंदी होतो आणि म्हणतो, हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या घरात एका कर्नलची मुलगी सून म्हणून येणार आहे. यानंतर गोगी ही गोष्ट सबालाही सांगतो. आता राबियाला जस्सीला म्हणवायचं असतं की थोड्या काळासाठी त्याने सबाचे वडील यांची ऍक्टिंग करावी. मग राबिया जस्सीकडे येते आणि विनवते, सबासाठी फक्त काही काळासाठी तू तिचा खोटा बाप बन. त्यांचं लग्न एकदा फिक्स झालं की तू निघून जा, लग्न व्यवस्थित होईल. सुरुवातीला जस्सी नकार देतो, पण मग गुल त्याला आठवण करून देते की राबियानेच तुझ्या आईशी बहू म्हणून, त्यांची सून म्हणून बोलून त्यांना सुख दिलं होतं आणि तुला राहायलाही घर दिलं होतं. मग आता तू आमच्यासाठी एवढं तरी कर. हे ऐकून जस्सी भावनिक होतो आणि तयार होतो. दुसऱ्या दिवशी ते सगळे जस्सीला कर्नलसारखा तयार करतात आणि मग राजा आपल्या कुटुंबासोबत तिथे येतो. त्याच्यासोबत अनेक बॉडीगार्ड्सही येतात. त्यांच्या हातात बंदुका पाहून जस्सी घाबरतो. मग राजा जस्सीचं खूप कौतुक करतो आणि म्हणतो, तुमच्यासारख्या लोकांमुळेच आपला देश वाचला आहे. लग्नाचं बोलूच, पण आधी पाकिस्तानातल्या युद्धाची एखादी गोष्ट सांगा ना. हे ऐकून जस्सी विचारात पडतो, आता काय बोलू. मग त्याला बॉर्डर ही फिल्म आठवते आणि तो त्यातील संपूर्ण कथा सांगून टाकतो. हे ऐकून टोनीला शंका येते की जस्सी खोटं बोलतोय, पण राजा त्याला गप्प बसायला सांगतो. त्यानंतर राजा पाकिस्तानबद्दल खूप वाईट बोलतो. हे ऐकून राबिया आणि तिचे मित्र खूप चिडतात, पण सबासाठी ते काहीही बोलत नाही. यानंतर राजा जस्सीला म्हणतो, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं, आता लवकरच आमच्या घरी या. आपण मुलांचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात करू आणि सगळा खर्च मीच करेन. हे ऐकून सभा खूप खुश होते, पण जस्सीचा चेहराच उतरतो. रात्री जस्सी सगळ्यांना सांगतो, मी कुठेही जाणार नाही. जर खरं समोर आलं तर राजा मला गोळी घालेल. तेव्हा राबिया त्याला धमकी देते, जर आमच्यासोबत आला नाहीस तर मी तुझ्या आईला सगळं खरं सांगून टाकेन की तिच्या सुनीचं कुठल्या दुसऱ्याच माणसासोबत अफेअर आहे. हे ऐकून जस्सी शांतपणे तयार होतो. पण एक अडचण होती. जस्सी म्हणतो, मला विमानात बसायला खूप भीती वाटते, म्हणून भारतातून इथे यायला मी अफू खाऊन शांत बसून आलो होतो. पण आता राजाच्या घरी जाण्यासाठीही विमानातच बसावं लागणार होतं. मी काय करू. त्यावर गुल म्हणते, त्याचा उपाय मी करते. दुसऱ्या दिवशी ती कुठून तरी एक झाड घेऊन येते, ज्यात अफूसारखं केमिकल असतं. त्याचा काढा जस्सीला पाजून ते त्याला विमानात घेऊन जातात. राजाला भेटतात जस्सी नशेत विचित्र वागायला लागतो. हे पाहून सगळे चकित होतात, पण राबिया कशीबशी ती सिच्युएशन हँडल करते. इकडे आपण बंटूला बघतो, ज्याला कळतं की राजाचा मुलगा गोगीचा विवाह सबाशी होणार आहे. हे ऐकून तो चिडतो, कारण त्याला माहिती असतं की सबा आणि तिचं कुटुंब लग्नात नाचण्याचं काम करतं, म्हणून तो गोगीचं लग्न थांबवायचं ठरवतो. खरं तर बंटू गोगीच्या आई प्रेमलतावर प्रेम करत असतो, म्हणून तो तिच्या मुलाचं आयुष्य असं बिघडू द्यायचं इच्छित नव्हता. इकडे सगळे जेवण करत असतात आणि जस्सीचा नशाही उतरलेला असतो. तेव्हा राजा आपल्या वडिलांबद्दल सांगतो की माझ्या वडिलांनी भारतात 2 लग्न केली होती, ज्यामधून मी, टिटू आणि टोनी जन्मलो. नंतर माझे वडील पैसे कमावण्यासाठी इंग्लंडला आले आणि तिथे त्यांना एक पोल डान्सरवर प्रेम झालं. जेव्हा आम्हाला हे कळलं की वडिलांना एका पोल डान्सरवर प्रेम झालं आहे, तेव्हा आम्ही इंग्लंडला आलो आणि रागाच्या भरात आम्ही आमच्या वडिलांचे पाय तोडले. हे ऐकून जस्सी खूप घाबरतो. मग राजा सांगतो की ती इंग्लिश बाई आमच्याबरोबरच राहते, पण मला नाचणाऱ्या बायका अजिबात आवडत नाही. हे ऐकून सभा घाबरते. तिला भीती वाटते की कुठे खरं समोर येऊ नये. त्याचवेळी राजा हेही म्हणतो की बरं झालं गोगीचं प्रेम कुठल्या पाकिस्तानी मुलीवर घडलं नाही, नाहीतर मी स्वतःच्या मुलालाच गोळी घातली असती. हे सगळं ऐकून जस्सी घाबरून राबियाला सांगतो, मी इथून पळून जातोय, खरं कधीही समोर येईल आणि मग ते आपल्याला गोळ्यांनी उडवून टाकतील. तेव्हा जस्सी जायचा फोन येतो आणि राबिया मास्क लावून तिच्याशी बोलते. हे पाहून जस्सी तिथेच थांबतो. नंतर राबिया आणि तिचे साथीदार लग्नाची खरेदी करायला बाहेर जातात. जस्सी घरी एकटाच असतो. तेव्हा तो राजाच्या इंग्लिश आईला भेटतो आणि विचारतो, तुम्ही अजूनही पोल डान्स करता का. हे ऐकताच ती इंग्लिश बाई पोल डान्स करणं सुरू करते आणि पाय घसरतो आणि ती तिथेच पडून मरते. हे पाहून जस्सी घाबरतो आणि तिकडून पळून जातो. जेव्हा राबिया घरी परतते तेव्हा जस्सी आपले कपडे पॅक करत असतो आणि सांगतो, ती म्हातारी नाचता नाचता मेली, आता तर राजा नक्कीच आपल्याला मारून टाकेल. हे बोलून तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण गुल त्याला थांबवते. जस्सी संतापून म्हणतो, सभाने सगळ्यांना अडचणीत टाकला आहे. ही आहे तरी कोण जिच्यासाठी इतकी मोठी रिस्क घेतली जाते. तेव्हा महवीश सांगते की सबाच्या आईचं निधन झाल्यावर तिच्या वडिलांनी राबियाशी लग्न केलं होतं. राबिया ही सबाची मावशी आहे. त्यांनी हे लग्न फक्त
सभाची नीट देखभाल करता यावी म्हणून केलं होतं. पण नंतर तो माणूस दुसऱ्याच कोणासोबत पडून गेला. तरीही राबियाने सभासाठी तो संसार चालवला. राबिया सभासाठी काहीही करू शकते. तेव्हा राबिया जस्सीला म्हणते, आता तुला जायचं असेल तर जा, आम्ही हे लग्न आमच्या मार्गाने लावून देऊ. हे सगळं ऐकून जस्सीला थोडं वाईट वाटतं आणि तो म्हणतो, आता मीही हे लग्न लावूनच निघेन. मी काही भित्रा नाही. यावर इंग्लिश आईसाठी सर्वांनी लोकसभा आयोजित केली होती आणि राजाचे वडील रणजित सिंग ही भारतातून आले होते. ते खूपच दुःखी होते. तेव्हाच बंटूही सभाविषयीचं सत्य सांगायला तिथे येतो. तो जसा म्हणतो की तुम्ही एक नाचणारी मुलगी घरी आणलीत, तेव्हा राजाला वाटतं की तो त्याच्या इंग्लिश आईबद्दल बोलतो आहे, म्हणून रागाच्या भरात राजा त्याला बाहेर काढून देतो. नंतर राजाचे वडील रणजित सगळ्यांना सांगतात, या घरात मृत्यू झाला आहे, म्हणून 40 दिवस कुणीही लग्नाची चर्चा करणार नाही. हे ऐकून जस्सी तर थंडगार होतो. राबिया पुन्हा त्याला ते अफूयुक्त फुलांचं झाड देऊन त्याची चहा बनवायला सांगते. जस्सी तो चहा रणजितला पाजतो. थोड्याच वेळात नशेत रणजित म्हणतो, ज्याला जायचं आहे तो गेला आहे, आता मी माझ्या नातवाचं लग्न पाहूनच जाईन. हे ऐकताच राबिया सर्वांना गोगीच्या लग्नासाठी तयार करत असते आणि सगळे म्हणतात, हो आताच लग्न उरकून टाकू. दुसऱ्या दिवशी गोगी आणि सभाची सगाई होते, जिथे सगळे मनापासून एन्जॉय करतात. राबियाने तर जोरदार डान्सही केला होता. इकडे जस्सी त्याच्या आईला फोन करून सगळं खरं सांगतो की डिम्पलने त्याला फसवलं आहे आणि तो इथे एका व्यक्तीच्या मदतीसाठी थांबलेला आहे. त्यावर त्याची आई म्हणते, आपण सरदार आहोत, नेहमी मदतीला पुढे असतो, त्यामुळे आता तुझं काम पूर्ण होईपर्यंत तू माझ्यासमोर येऊ नकोस. हे ऐकून जस्सीही मान्य करतो. इकडे राबियाचा डान्स पाहून राजा हादरतो, कारण त्याच्या मते इज्जतदार लोक असं सर्वांसमोर नाचत नाहीत. तेव्हा जस्सी येतो आणि राजासमोर ठामपणे म्हणतो, नाचणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. माणूस आनंदात नाही नाचणार तर कधी नाचणार. यावर राजा काहीच बोलू शकत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा राबिया जस्सीसोबत एकटी असते, तेव्हा ती त्याच्याशी प्रेमळ बोलू लागते. पण जस्सीला काही समजत नाही. खरं तर राबियाला जस्सीवर प्रेम झालेलं असतं. यानंतर रणजित जस्सीला पुन्हा बोलावतो आणि म्हणतो, मला तीच चहा हवी आहे. जस्सी जाऊन त्याला चहा देतो आणि म्हणतो, तुम्ही एकटे राहू नका, एखादा साथी शोधा, वेळ छान जाईल. ही गोष्ट रणजितलाही पटते. दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी सुरू असताना रणजित आपली नवीन गर्लफ्रेंड घेऊन येतो. हे पाहून त्याची मुलं आश्चर्यचकित होतात की या म्हाताऱ्याला अजूनही चेन नाही का. मग राजा जस्सीला बंदुकीने निशाणा लावायला सांगतो, पण जस्सी काहीतरी कारण काढून निघून जातो आणि म्हणतो, मी तर फक्त फौजेत तोफच चालवायचो, बंदूक नाही. जस्सीला वाटतं की आता तर वाचलो. पण थोड्याच वेळात राजा तर तोफच घेऊन येतो आणि टोनी जस्सीला म्हणतो, चालून दाखव आताही. जस्सी नाही नाही करत ते चालवतो आणि गडबडीत बटन दाबतो आणि तो ती तोफ चालवूनही टाकतो. हे पाहून सगळे चकित होतात आणि जस्सीलाही विश्वास बसत नाही की हे त्याच्याकडून कसं काय झालं. यानंतर दुसऱ्या दिवशी गोगी आणि सभाचं लग्न होतं. सगळे मस्तपणे आनंद लुटत असतात. पण सभा पाहते की दानिश आपल्या गर्लफ्रेंडसह बँड घेऊन लग्नात येतो, ज्याला राजानेच हायर केलं होतं. सभाचं लग्न पाहून दानिश संतापतो आणि गोंधळ घालतो. माझ्या मुलीचं लग्न माझ्याशिवाय कसं होऊ शकतं. हे ऐकून राजा चकित होतो. नंतर राबिया राजाला एकट्यात नेऊन सांगते की दानिश माझा जुना बॉयफ्रेंड आहे, पण ही गोष्ट जस्सीला सांगू नकोस, नाहीतर आमचं नातं तुटेल. मग राजा दानिशला तिकडून हटवून टाकतो. थोड्याच वेळात डिम्पल तिथे येते आणि माईकमधून जस्सीला म्हणते, जस्सी मला माफ कर, मला माझी चूक समजली आहे. मग ती जस्सीकडे जाऊन म्हणते, मी तुझी पत्नी म्हणून राहायचं ठरवलंय. हे ऐकून राजाचे तर होशच उडतात, म्हणजे याचंही कुठेतरी चक्कर चालू आहे. मग जस्सी राजाला एकट्यात नेऊन बोलतो, ही गोष्ट राबियाला कळू देऊ नकोस. मग राजा तिलाही तिकडून गायब करून टाकतो. अशा प्रकारे जस्सी आणि राबियाने राजाला पूर्णपणे वेडं करून टाकलं होतं. तरी थोड्याच वेळात दानिश पुन्हा परत येतो आणि इथे तो पाकिस्तानबद्दल बोलायला लागतो, ज्यामुळे राजाला समजतं की हे लोक पाकिस्तानातून आलेले आहेत, म्हणून तो गोगीलाच मारायला लागतो. त्याचवेळी डिम्पलही तिथे येते आणि सर्वांना सांगते, माझा नवरा जस्सी काही कर्नल नाही, तो तर पंजाबमध्ये शेतमजुरी करतो. हे कोण राजाचे तर होशच उडतात. इतकी मोठी फसवणूक झाली माझ्यासोबत. तेव्हा बंटूही तिथे पोचतो आणि म्हणतो, मी हे लग्न होऊ देणार नाही. यावर राजा म्हणतो, मुलगा माझा आहे, मला जे करायचं आहे मी तेच करेल. यावर बंटू रागात म्हणतो, नाही, तो मुलगा माझा आहे. आणि तो सांगतो की प्रेमलतासोबत त्याचे खूप आधीपासून संबंध होते, पण प्रेमलताच्या घरच्यांनी तिचं लग्न राजासोबत लावून दिलं. तेव्हा प्रेमलता बंटूपासून गर्भवती होती, म्हणजे गोगी बंटूचा मुलगा आहे. हे ऐकून राजा काहीच बोलू शकत नाही. पण गोगी राजाला म्हणतो, काय झालं, जरी माझे बाबा दुसरे कोणी असेल तरीही मी तुम्हालाच माझा बाबा मानतो. आणि प्रेमलताही म्हणते, मी बंटूला कधीच विसरले आहे, तुम्हीच माझे पती आहात. मग जस्सीही येतो आणि राजाला समजावतो की तुम्ही गोगी आणि सभाला असं वेगळं करू नका, ते दोघं एकमेकांवर प्रेम करतात. सभा रडायला लागते आणि मग राजा मानतो आणि प्रेमलतालाही माफ करतो. यानंतर गोगी आणि सभाचं लग्न होतं.
तेवढ्यात झुंबर कोसळल्यामुळे डिंपल बेशुद्ध पडते आणि जसी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. राबियाला वाटतं की जसी आता परत येणार नाही, पण काही दिवसांनी जसी परत येतो आणि राबियाला लग्नासाठी प्रपोज करतो. तो म्हणतो, मी त्या डिंपलला कधीच माफ करणार नाही, आता तूच माझं सर्वस्व आहे. हे ऐकून राबिया आनंदी होते आणि हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.